गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण या व्हिडिओमध्ये संकल्पनांचा अर्थ पाहूया. मीनिंग ऑफ कॉन्सेप्ट. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संकल्पनांविषयी प्रास्ताविक केलेलं होतं. तर त्यामध्ये आपण पाहिलं की संकल्पना ह्या महत्त्वाच्या असतात. त्या अनुभव प्रामाण्य, शास्त्रीय निरीक्षण, चिंतन यावर आधारित निर्माण केलेले असतात. संकल्पनांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होत असते. ज्ञानामध्ये जसजशी वृद्धी होत जाते तसतशी संकल्पनांमध्ये सुद्धा बदल होत जातो, त्याचा विस्तार होत जातो, ती परिवर्तन पावते. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संकल्पनांची निर्मिती होते आणि त्यामध्ये बदल होतो. हे आपण संकल्पनांचं प्रास्ताविक या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण संकल्पनांचा अर्थ पाहणार आहोत. संकल्पनांचं मीनिंग पाहण्यापूर्वी मी तुम्हाला 5-6 संकल्पनांचे उदाहरणं देतो. अर्थशास्त्रामध्ये आत्तापर्यंत आपण अनेक संकल्पना पाहिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा आतापर्यंत अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्याच काही संकल्पना या ठिकाणी मी त्याचा नामोल्लेख करतो. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना, स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना, अर्थशास्त्राची संकल्पना, तसंच त्या ठिकाणी विकासाची संकल्पना, मानव विकासाची संकल्पना, मागणीची संकल्पना, पुरवठ्याची संकल्पना, खंडाची संकल्पना, वेतनाची संकल्पना, मजुरीची संकल्पना, व्याजाची संकल्पना, नफ्याची संकल्पना, अशा अनेक संकल्पना यापूर्वी आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर ह्या सर्व संकल्पना अमूर्त असतात. प्रत्येक शास्त्रातल्या संकल्पना ह्या अमूर्त असतात. अमूर्त असतात म्हणजे त्या डोळ्याने दिसणाऱ्या नसतात, त्या भौतिक नसतात. डोळ्याने दिसणाऱ्या किंवा हाताने त्या ठिकाणी हात लावून पाहता येणाऱ्या नसतात, कारण त्या अभौतिक असतात, म्हणून त्या अमूर्त असतात. मग संकल्पना म्हणजे काय? तर संकल्पना म्हणजे एखाद्या घटनेविषयी, एखाद्या प्रसंगाविषयी, त्या प्रसंगाचं, घटनेचं वर्णन करणारी संज्ञा किंवा शब्द याला आपण संकल्पना असं म्हणतो. सर्वच संकल्पना ह्या अमूर्त असतात आणि आपण अनुभवलेल्या, आपण बघितलेल्या घटना किंवा प्रसंगाच्या अमूर्त प्रतिकृती म्हणजे संकल्पना. पहा, संकल्पना म्हणजे काय? आपण अनुभवलेल्या, बघितलेल्या घटना किंवा प्रसंगाच्या अमूर्त प्रतिकृती म्हणजे संकल्पना होय. आणि ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी आपण विविध समाजशास्त्रज्ञांनी ज्या संकल्पनेच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण समजून घेऊया, त्या व्याख्या आपण पाहूया. तर अनेक समाजशास्त्रज्ञांनी संकल्पना म्हणजे काय याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये मिचेल आहे, त्यामध्ये गुड आणि हॅट आहे, त्यामध्ये मॅक्लेलँड आहे, त्यामध्ये पॉलिन यंग आहे. हे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ यांनी त्या ठिकाणी
संकल्पनेची व्याख्या केलेली आहे. संकल्पना समजून घेण्यासाठी आपण या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांच्या व्याख्या अभ्यासूया. त्यामध्ये पहिली व्याख्या आपण अभ्यासूया, ते म्हणजे मिचेल यांची. मिचेल यांची संकल्पनेची व्याख्या. मिचेल काय म्हणतात? एका वर्णनात्मक गुण किंवा संबंधाकडे संकेत करणारा शब्दप्रयोग म्हणजे संकल्पना. पहा, संकल्पना म्हणजे काय? मिचेल या समाजशास्त्रज्ञांच्या मते त्यांनी केलेल्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलं, त्यांची व्याख्या आहे, एका वर्णनात्मक गुण किंवा संबंधाकडे संकेत करणारा शब्दप्रयोग म्हणजे संकल्पना. पहा, अतिशय एका ओळीतच त्यांनी व्याख्या दिली संकल्पनेची. एका वर्णनात्मक गुण किंवा संबंधाकडे संकेत करणारा शब्द म्हणजे संकल्पना होय. म्हणजे एखाद्या तथ्याच्या गुणाचं वर्णन करणे किंवा त्या तथ्यातील संबंधाचं वर्णन करणारा शब्द किंवा वर्णन करणारा शब्द त्याला मिचेल यांनी त्या ठिकाणी संज्ञा किंवा संकल्पना असं म्हटलेलं आहे. तर पहा, मिचेल यांच्या मते एका वर्णनात्मक गुण किंवा संबंधाकडे संकेत करणारा शब्दप्रयोग म्हणजे संकल्पना होय. म्हणजे एखाद्या तथ्याचं, एखाद्या घटनेचं वर्णन करणारा, गुणांचं किंवा वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा शब्द म्हणजे त्या ठिकाणी संकल्पना होय. त्यानंतर आपण दुसऱ्या अर्थशास्त्रज्ञांची व्याख्या पाहूया. त्यामध्ये गुड आणि हॅट यांनी संकल्पनेची व्याख्या काय केलेली आहे पहा. सर्व संकल्पना या अमूर्त असतात आणि ते वास्तविकतेच्या काही विशिष्ट पैलूंचं प्रतिनिधित्व करतात. पहा, ही व्याख्या सुद्धा त्या ठिकाणी छोटीशीच आहे. गुड आणि हॅट म्हणतात सर्व संकल्पना ह्या अमूर्त असतात आणि ते वास्तविकतेच्या काही विशिष्ट पैलूंचं प्रतिनिधित्व करतात. पहा, संकल्पना म्हणजे काय? सर्व संकल्पना या अमूर्त असतात आणि ते वास्तविकतेच्या काही विशिष्ट पैलूंचं प्रतिनिधित्व करतात. तर गुड आणि हॅट यांनी सांगितलं की सर्वच संकल्पना ह्या अमूर्त असतात, म्हणजे त्या डोळ्याने दिसणाऱ्या नसतात, त्या भौतिक नसतात, तर त्या अमूर्त असतात आणि त्या वास्तविकतेच्या काही विशिष्ट पैलूंचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे त्या तथ्यामध्ये, त्या घटनेमध्ये, त्या प्रसंगामध्ये जी काही वास्तविकता आहे त्या वास्तविकतेच्या किमान काही पैलूंचं ते प्रतिनिधित्व करतात. म्हणजे संकल्पना म्हणजे असा शब्द की तो त्या ठिकाणी अमूर्त असतो आणि ते त्या तथ्यांच्या विषयी, त्या घटनांच्या विषयी किंवा प्रसंगाच्या विषयी जे काही त्या प्रसंगामध्ये, घटनेमध्ये, तथ्यांमध्ये विशिष्ट पैलू असतात त्या पैलूंचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे असा शब्द असतो की तो शब्द ऐकल्यानंतर त्या घटनेमध्ये, त्या तथ्यामध्ये, त्या प्रसंगामध्ये काय असेल, त्याच्यात काय विशिष्ट पैलू असतील याची आपल्याला कल्पना येते. अशा पद्धतीनं गुड आणि हॅट यांनी आपली व्याख्या केलेली आहे संकल्पनेची. सर्व संकल्पना या अमूर्त असतात आणि ते वास्तविकतेच्या काही विशिष्ट पैलूंचं प्रतिनिधित्व करतात. 2 व्याख्या आपण पाहिल्या. आता तिसरी व्याख्या पाहू, मॅक्लेलँड यांची. मॅक्लेलँड यांनी संकल्पनेची जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, विविध प्रकारच्या तथ्यांचे सार स्वरूपातील प्रातिनिधिक विधान म्हणजे संकल्पना. अनेक घटनांचा एका सामान्य संज्ञेत समावेश करून आपली विचार करण्याची क्रिया सोपी करणे हे संकल्पनेचे उद्दिष्ट असते. पहा, मॅक्लेलँड यांनी आपली
संकल्पनेची व्याख्या थोडीशी मोठी केलेली आहे तुलनेमध्ये मिचेल आणि गुड आणि हॅट यांच्या. त्यांनी सांगितलं की विविध प्रकारच्या तथ्यांचे सार स्वरूपातील प्रातिनिधिक विधान म्हणजे संकल्पना होय. विविध प्रकारच्या तथ्याचे म्हणजे विविध प्रकारचे तथ्य असतात, त्या तथ्यांचं सार स्वरूपातील म्हणजे संक्षिप्त स्वरूपातील प्रातिनिधिक विधान म्हणजे संकल्पना होय. म्हणजे संकल्पनेमध्ये विविध तथ्यांचं संक्षिप्त रूप केलं जातं, त्याला संक्षिप्त एक शब्द दिला जातो किंवा संक्षिप्त विधान त्याचं तयार केलं जातं आणि ते विधान प्रातिनिधिक असतं. म्हणजे त्या तथ्यांमध्ये काय वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याचं ते प्रातिनिधिक विधान असतं, त्याला संकल्पना असं म्हटलेलं आहे. मॅक्लेलँड यांनी आपल्या व्याख्येमध्येच संकल्पनेचं काय उद्दिष्ट असतं, संकल्पनेचं काय उद्दिष्ट असतं ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की अनेक घटनांचा एका सामान्य संज्ञेत समावेश करून आपली विचार करण्याची क्रिया सोपी करणे हे संकल्पनेचे उद्दिष्ट असते. तर पहा, मॅक्लेलँड यांनी सांगितलं की अनेक घटनांचा एका सामान्य संज्ञेत एका सामान्य शब्दात समावेश करून आपली विचार करण्याची जी क्रिया आहे ती सोपी करणे हे संकल्पनेचं उद्दिष्ट असतं. म्हणजे मानव जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा विचार करतो, त्याची विचाराची प्रक्रिया सोपी व्हावी हा सुद्धा या संकल्पना निर्मितीमागचा उद्देश असतो. अशा पद्धतीनं मॅक्लेलँड यांनी आपली संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे. आता आपण पॉलिन यंग या समाजशास्त्रज्ञाने दिलेली संकल्पनेची व्याख्या पाहूया. तथ्यांच्या प्रत्येक नव्या वर्गाला अन्य वर्गातील काही निश्चित वैशिष्ट्यांच्या आधारावर वेगळे करण्यात येऊन त्यास एक संक्षिप्त नाव दिले जाते, त्यास संकल्पना म्हणतात. वास्तविक अर्थाने संकल्पना ही तथ्यांचा एक वर्ग किंवा समूहाची एक संक्षिप्त व्याख्या आहे. पहा, पॉलिन यंग यांनी थोडीशी आपली व्याख्या विस्तारित केलेली आहे. त्यांनी सांगितलं की तथ्यांच्या प्रत्येक नव्या वर्गाला अन्य वर्गातील काही निश्चित वैशिष्ट्यांच्या आधारावर वेगळे करण्यात येऊन त्यास एक संक्षिप्त नाव दिले जाते, त्यास संकल्पना असे म्हणतात. पहा, तथ्यांच्या प्रत्येक नव्या वर्गाला म्हणजे तथ्यांचे वेगवेगळे वर्ग असतात, त्या प्रत्येक नव्या वर्गाला अन्य वर्गातील काही निश्चित वैशिष्ट्यांच्या आधारावर वेगळं करण्यात येऊन म्हणजे प्रत्येक तथ्याला त्या ठिकाणी सारख्या प्रकारच्या तथ्याला वेगळं केलं जाते. त्या सारख्या तथ्यांचा समूह केला जातो आणि त्यांना इतर सारखे नसलेल्या तथ्यांच्या तुलनेमध्ये वेगळं करून त्याला एक संक्षिप्त नाव दिलं जातं. त्या संक्षिप्त नावाला त्या ठिकाणी संकल्पना असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक जी तथ्य असतात त्या तथ्यांमधून तथ्य वेगवेगळ्या आधारावर वेगवेगळ्या वैशिष्ट्याच्या आधारावर वेगवेगळी केली जातात आणि ती वेगवेगळी करून त्याला एक संक्षिप्त नाव दिलं जातं आणि त्या नावालाच त्या ठिकाणी संकल्पना असं पॉलिन यंग यांनी म्हटलेलं आहे. आणि वास्तविक अर्थानं संकल्पना ही तथ्यांचा एक वर्ग किंवा समूहाची एक संक्षिप्त व्याख्या असते. त्यांनी त्या संकल्पनेला एक व्याख्या सुद्धा म्हटलेला आहे. पहा, कारण आपण संकल्पना पाहत असताना व्याख्या पाहत असतो. एक शब्द, ती व्याख्या एका शब्दानं ओळखली जाते. उदाहरणार्थ मागणी म्हणजे काय, मागणी, पुरवठा, खंड, वेतन, व्याज, नफा हे एक एक शब्द आहे, परंतु या सर्व शब्दांची या संकल्पनांची व्याख्या असते. म्हणून पॉलिन यंग म्हणतात वास्तविक अर्थाने संकल्पना ही तथ्यांचा एक वर्ग किंवा समूहाची एक संक्षिप्त व्याख्या आहे. अशा पद्धतीनं आपण संकल्पनांचा अर्थ समजावून घेतलेला आहे. यामध्ये आपण त्या ठिकाणी 4 प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. मिचेल, गुड आणि हॅट,
मॅक्लेलँड व पॉलिन यंग यांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. थोडक्यात आता संकल्पना म्हणजे काय, तर संकल्पना ह्या सर्व संकल्पना ह्या अमूर्त असतात आणि संकल्पना ह्या एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा अनुभव समजून घेण्याची पद्धत असते. आणि ह्या संकल्पना, एखादी घटना, एखादा अनुभव, एखादा प्रसंग त्या ठिकाणी समजून घेण्याची पद्धती असते आणि ती पद्धती सोपी करण्याचं काम संकल्पना करीत असतात. आणि ह्या संकल्पना सर्वच शास्त्रामध्ये वापरल्या जातात. प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात. फक्त शास्त्रातच संकल्पना असतात असं नाही, तर व्यवहारात सुद्धा या संकल्पनांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ जन्मदर, मृत्यूदर, विकास ह्या अनेक संकल्पना त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा वापरल्या जातात. म्हणजे संकल्पना ह्या विविध शास्त्रात वापरल्या जातात, तसंच व्यवहारात सुद्धा वापरल्या जातात आणि सर्वच शास्त्रातल्या संकल्पना ह्या त्या ठिकाणी अमूर्त असतात. आणि प्रत्येक शास्त्रातील ज्या संकल्पना असतात त्या शास्त्रातील मर्यादित क्षेत्रासंबंधितच असतात. म्हणजे प्रत्येक शास्त्रात मांडल्या गेलेल्या संकल्पना ह्या त्या क्षेत्रातील त्या शास्त्राचं जे क्षेत्र आहे, व्याप्ती आहे, त्यापुरत्याच मर्यादित असतात, त्यापुरत्या त्या संबंधित असतात. अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण संकल्पनांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच या व्याख्यावरून आणि या व्हिडिओवरून आपल्याला संकल्पना म्हणजे काय, संकल्पनांचा अर्थ समजेल याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी संकल्पनेची वैशिष्ट्ये अभ्यासूया. धन्यवाद.